हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे, तर आज सगळे कामं आरामातच. लेकरं मस्त झोपून आहेत अजून, ते काही उठले नाही. तर मीच उठून माझं सगळं आवरून घेतलं आहे आणि अंघोळ केलेली आहे. मला आज मेन काम म्हणजे देवाला मस्त पितांबरी लावून क्लीन करून घ्यायचं आहे. देवपूजा मी अगोदर करून घेईल, बाकीचे कामं नंतर. आणि स्कूल बंद राहिली ना, टेन्शन राहत नाही आपल्याला. म्हणजे सकाळचं टेन्शन राहत नाही, पण दिवस आपला सगळा कामातच जातो, फ्री थोडंही नसतो आपण. तर प्रत्येकजण हे एक्सपिरियन्स करतच असेल, प्रत्येकाच्या घरी संडेच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी असंच असतं. तर चला मग आता मी मस्तपैकी पूजा करून घेते. खाली जाऊन काही फ्लावर्स देवाला छानपैकी क्लीन करून घेतलंय. खाली जाऊन काही फुलं पण आणले. म्हणलं चला आता पूजा करून घेऊया. छान अशी पूजा करून घेतली. आणि इथं काही प्रॉपर प्लेस नाही देवाला, आता असं सेल्फमध्येच ठेवावं लागतं. मला बिलकुल आवडत नाही, पण आता ठीक आहे, भागवावं तर लागेल. आणि आज डोसा चटणी करायचा प्लॅन होता. तर इथं मग नारळाची चटणी करावं म्हणलं आज, म्हणजे नारळ आणि शेंगदाणे मिक्स करून. तर यांना नारळ फोडून द्या म्हणलं. तर यांचं थांब थोडं असं तसं चाललेलं होतं. म्हणलं यांच्या नादात अजून लेट होऊन जाईल. तर मग इथं माझंच नारळ वगैरे फोडणं चाललेलं आहे. इथं माझ्या साईडला बघू शकता गाईचं आणि म्हशीचं असं दोन्ही दूध घेतो आम्ही. तर म्हशीचं 1 लिटर आणि गाईचं अर्धा लिटर, म्हणजे लेकरांना पिण्यासाठी गाईचं यूज होतं मग. आणि चहा दही वगैरे करायला मग म्हशीचं यूज होतं. माझी चटणीची तयारी चाललेली आहे. लसण, मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता एवढंच यूज करते मी चटणी बनवायला. आणि आता बघा, मी नारळ आणि शेंगदाणे दोन्ही यूज करत आहे, पण नुसत्या नारळाची पण खूप भारी होती, शेंगदाण्याची पण छानच होती. आपण नेहमी तेच करतो, पण नारळाची तुम्ही ट्राय करा. आणि दोन्ही मिक्स करून ती पण खूप छान होती. तर इथं मी छान लसण आणि मिरच्या छान भाजून घेतलेत. नंतर थोडंसं टोमॅटो, जास्त नाही टाकायचं, मी अर्धा असं टाकलं आहे. आणि नंतर शेंगदाणे परतून घेतलेत. आणि ओलं नारळ आता ओलंच टाकायचं, म्हणजे त्याला काही फ्राय करायची गरज नाही. मी फक्त शेवटी टाकलं होतं, म्हणजे ते थंड झाल्यावर मिक्सचर एकत्र करायला. आणि छान असं ग्राइंड करून घेतलं. तावा मस्तपैकी गरम होऊ द्यायचा एकदम स्पीडवर. नंतर गॅस स्लो करायचा. ऑइल लावून असं टिश्यूनं म्हणा, कपड्यानं कशानंही पुसून घ्यायचं. थोडंसं पाणी शिडकायचं आणि नंतर आपलं डोस्याचं बॅटर त्याच्यावर टाकायचं. तर एकदम क्रिस्पी आणि मस्त डोसा. इडली करा, डोसा करा, प्रत्येकाचे नखरे वेगवेगळे असतात. घरात कुणाला इडली आवडते तर कुणाला डोसा. आणि डोसा केला तरी कुणाला कडक आवडतो तर कुणाला नरम. तर डुग्गूला एकदम कडक डोसा पाहिजे आणि सौरभला एकदम नरम स्मूथ डोसा असलेला आवडतो. तर दोन्ही प्रकारचे टाकावं लागतात. मग दोघांनी छानपैकी नाश्ता केला. आणि भाजी यांना लागतेच म्हणून नाही, मला वाटतं की आलूची भाजी असली तर मस्त डोसा कंप्लीट वाटतो. आणि आता सौरभचं घ्यायची होती स्टडी, होमवर्क होता काही, परत अजून एक्झाम्स वगैरे होते त्याचे. तर माझं तेच चाललेलं आहे मग. तर अभ्यास जास्त करत नाही, पण स्कूलमध्ये जेवढं झालं आहे ना तेवढं त्याला येतं. तर निजामाबादला असताना मस्तच अभ्यास करायचा, पण इथं आलं तसं त्याची सवय तुटली. तितका अभ्यास करत नाही तो. आलं की होमवर्क तेवढा करून टाकायचा आणि साईडला व्हायचं. एक्स्ट्रा स्टडी कर म्हणलं की त्याच्या इतकं जीवावर यायलं आहे ना सध्या. तर आता बघू, त्याला नेक्स्ट इयर थोडं चांगलंच प्रिपेअर करून घ्यावं लागेल. आणि छान त्याची हँडरायटिंग तर इतकी छान आहे ना, तुम्हाला दाखवते मी. तर मला तर वाटतं काही 4थी-5वीतही माझी तशी होती का नाही. आणि आपल्यापेक्षा ना आताच्या जनरेशनचे लेकरं खूप ॲडव्हान्स आहेत, म्हणजे खूप हुशार आहेत. आपल्याला त्यांच्या एवढे आपण असताना ना आपल्याला काही कळायचं नाही ना, समजायचं नाही ना, यायचं नाही. पण आताचे लेकरं ना खूप पुढे आहेत बरं, त्यांना खूप माहिती आहे, खूप हुशार आहेत. तर तुम्ही बघू शकता सौरभची हँडरायटिंग किती छान आहे. आणि फर्स्ट क्लासमध्येच आहे बरं तो. तर छान लिहितो, एकदम नीटली प्रॉपरली लिहितो. आणि लिहिण्याबद्दल कंटाळा करत नाही, वेळ लावतो, लिहायला खूप छान लिहितो. पण एक्स्ट्रा अभ्यास करायचं म्हणलं की त्याला खूप कंटाळा. आता उन्हाळा लागलाय, लेकरांचं जेवणाकडं कमी आणि फ्रूट्स ज्यूस वगैरे याच्याकडे जास्त लक्ष असतं, आता जास्त खाणं असतं. तर इथं पायनॅपल आणलं होतं, मग यांचं कट करणं चाललेलं आहे. आणि लड्डू इकडं लिंबू आहे का म्हणून मागायला आली होती, तर डुग्गूचं ते नेऊन देणं चाललं आहे. आणि सौरभचा दात पडलाय, तर तेच बघणं चाललेलं होतं आमचं. आणि यांचं इथं ना पायनॅपल जसं मार्केटमध्ये कट करून देतात ना तसं कट करणं चाललेलं होतं, पण ते आपल्याला कुठं जमतं. तर म्हणलं फोनवर बघूया, पण यांनी म्हणे नाही मला जमतं. तर ते काही जमलं नाही शेवटी. आणि सौरभला पायनॅपल असंच खायचं होतं आणि डुग्गूला ज्यूस प्यायचा होता. तर चला म्हणलं डुग्गूलाही असंच खा म्हणलं, पण तो काही ऐकत नव्हता. मग त्याला ज्यूस बनवून दिलं. काही नाही, पायनॅपल घेतलं, थोडंसं साखर टाकली, पाणी टाकलं आणि छानपैकी फिरवून घेतलं. आणि छान एका चाळणीनं गाळून घेतलं. ज्यूस वगैरे ना आपल्याला बाहेरचं पिलं तरच टेस्टी लागतं. आपण घरी किती चांगलं करा, पण ते आपल्याला काही जमतच नाही. म्हणजे त्यात काही जादू नसते, ते आपल्यासमोरच करून दाखवतात,
पण काय माहिती त्यांचे छान लागतात. तर डुग्गू इथं स्टार्टिंग छान आहे बोलला आणि नंतर आंबट आहे मम्मा ह्याच्यात शुगर टाकून दे म्हणला. मग त्याला छान शुगर टाकून दिली, कारण मी टाकताना शुगर कमी टाकली होती. लड्डूने इथं डुग्गूसाठी जेम्स आणले होते. तर खुश होऊन मस्त दीदीला जाऊन एक झप्पी दिली आणि नंतर अक्का त्यांनी खाली बोलावलं होतं. खाली गेले तर बघा ह्या सगळ्यांचं इथं साऊंड बॉक्स लावून डान्स करणं चाललेलं होतं. सौरभला गेम्स खेळायचे होते, पण आता यांना डान्स करायचा होता. तर सौरभ म्हणजे नाराज बसला होता साईडला. म्हणजे काय दीदी तुम्ही हे करत बसलात, आपण खेळूया ना. पण मुलींचं कसं असतं, त्यांचं खेळणं वेगळं असतं, मुलांचं खेळणं वेगळं असतं. तर म्हणलं सौरभ तूही जॉईन हो, तूही कर यांच्यासोबत डान्स. तर नको बोलला, पण नंतर मग केलाय त्यानेही डान्स. सुपर सुपर सुपर. थोड्या वेळ जाऊन येते म्हणून खाली गेले होते. 2 घंटे कधी गेले कळालंच नाही, कारण लेकरांचा फुल धिंगाणा चाललेला होता. आणि आत्ता करायचं होतं डुग्गूचा प्रोजेक्ट. तर काय हे प्रोजेक्ट म्हणलं ना, माझ्या तर डोक्याला ताणच येतो, कारण लेकरांची तर थोडी हेल्प राहत नाही. आता ठीक आहे, सौरभच्या एजपासून फर्स्ट सेकंड क्लासपासून त्यांनी थोडंफार आपल्याला हेल्प करू शकतात. पण आता डुग्गू मला काय हेल्प करणार आहे. तर इथं बघा 5 म्हणा 7 म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स ड्रॉ करून त्याला कलरिंग वगैरे करायचं होतं. ॲक्च्युली ते तुम्ही स्टिकर्स आणून स्टिक करूनही दिलं तर चालतं असं होतं. यांना म्हणलं पण हे कुठं भेटतील, 1-2 शॉप यांनी बघितले, तिथं भेटलं नाही. मग माझंच ड्रॉ करणं चाललेलं आहे. इकडं बघा जास्वंदीचं फूल इथं ड्रॉ केलं आहे, सनफ्लावर, रोज आणि प्रॉपर कलर पण नव्हते. आणि मी तिकडं त्याचा प्रोजेक्ट करायला ना, इकडं साहेबांचं इथं खेळणं चाललेलं आहे. लेकरांचं आता असं असतं, पण आता काय ते आपल्यालाच करावंच लागणार आहे अजून 1-2 वर्ष तरी. त्यानंतर आता कालपासूनचे कपडे होते, मला फोल्ड करायचे होते आणि मशीनमध्ये मी कपडे टाकले तेव्हा काल बघितलं नव्हतं, यांचे पॉकेट चेक केले नव्हते. तर रोज काही ना काही त्या पॉकेटमध्ये असतं. तर म्हणजे पॉकेट चेक करूनच टाकावं लागतं. कधी क्रेयॉन्स पण राहतात, कधी स्केच पेन्सिल पण. जर तसं जर असलं ना, मग काही खरं नाही, ते सगळ्या ड्रेसचा धिंगाणाच होतो. तर बघा स्लेट पेन्सिल होत्या डुग्गूच्या पॉकेटमध्ये आणि कपडे पण फोल्ड करून घेतलेत. आता सुट्टी म्हणलं की दिवस असाच जातो. घराचा इतका धिंगाणा आहे ना, म्हणजे विचारूच नका. तर मी सोडून दिले मागच्या 2-3 वेळेसपासून. मी काय करत आहे, संडे आवरणंच सोडून दिले, कारण मी असेच टॉईस ठेवते, लेकरं असेच टॉईस काढतात. तर ते आवरण्यातही म्हणजे फायदाच नाही, मी आवरूनही फायदा नाही. तर बघा चांगलंवालं ट्रायपॉड तुटलंय. त्यानंतर आता हे साधं मिशोवरून मागवलं होतं मी, 160 रुपयाला काहीतरी पडलं होतं. आणि काल व्हिडिओ काढताना हेही तुटलंय, दिसत असेल तुम्हाला आता. तर आता माझं सगळं काम बंद झाल्यासारखं झालंय बघा, कारण ट्रायपॉड तर जरुरी आहे. म्हणजे कुठेही जरी व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर ट्रायपॉड तर लागतोच. आणि माझं असं झालंय, आता एक ट्रायपॉड तुटलाय, आता हे दुसरा आहे, दुसरा पण ट्रायपॉड तुटलाय. आता चांगलाच घ्यावं म्हणून विचार करत आहे. पण दुष्काळात 13वा महिना, म्हणजे फोन घ्यावं म्हणलं होतं. फोनचा खर्च वेगळाच, ह्या ट्रायपॉडचा खर्च वेगळाच, असं काहीतरी चाललंय बघा. तर हे तुटलं नसतं ना, काही दिवस माझे भागले असते. म्हणजे याची सेटिंग तितकी छान नव्हती, पण आपलं काम भागायसारखं होतं. माझं काम तरी भागत होतं. पण आता ना मला असं कुठंतरी फोन ठेवावं लागत आहे. आता मी इतका वेळ फोन इथं बेडला इथं लागून ठेवला होता खाली,
आणि नाहीतर मग हातात पकडून बोलावं लागत आहे आणि किंवा सौरभच्या मागे लागावं लागत आहे की घे बाबा व्हिडिओ घे म्हणून. तर तो तर इतका कंटाळा करतो ना, म्हणजे जोपर्यंत लेकरांना काही येत नाही ना तोपर्यंत मग त्यांची एक्साइटमेंट असते ती गोष्ट करण्यासाठी. आणि जेव्हा त्यांना यायला लागतं ना, आपण त्यांना म्हणतो की हां हे घे, हे कर, असं कर, तसं कर, तर मग तेव्हा त्यांना कंटाळा येतो. तर मी त्याला व्हिडिओ काढ म्हणलं की माझ्या तोंडातला शब्द कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो म्हणतो की काय मम्मा कितीदा सांगते तू, किती काढू मी. जर त्याने एक जर व्हिडिओ माझा काढला असेल ना, तर म्हणजे त्यानं अशी 100 व्हिडिओ काढल्यासारखं रिॲक्ट करतो. तर आत्ताच असं आहे, नंतर कसं होईल बघा. ते ना खूप दिवसापासून क्रिकेट खेळू म्हणत होते, तर यांचं होतं की आपण संडे खेळूया. तर आज मग सगळेच मागे लागले की आपण क्रिकेट खेळूया म्हणून. तर मग आम्ही सौरभच्या स्कूलमध्ये गेलो. चलो हम क्रिकेट खेलना जाएंगे। चलो हम क्रिकेट खेलने जा रहे हैं। किधर जा रहे हैं? किधर जा रहे हैं? हम स्कूल में प्लेग्राउंड में खेल रहे हैं। सौरभ, अभिनव और हनी के स्कूल में हम क्रिकेट खेलने जा रहे हैं। इधर देखो छोटा प्लेयर है, ईशान किशन है ये। इधर देखो एम ట్విస్ట్ 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 हाँ, ఇగో ఏం? ఒక 10 టైమ్స్ ఏమన్నాలా 5 నల్ల నల్ల లారీలు 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 5 పచ్చ లారీలు అనాలా 5 నల్ల లారీలు 5 పచ్చ లారీలు ఫాస్ట్ ఫాస్ట్ ఏం 5 5 నల్ల లారీలు 5 పచ్చ లారీలు 5 నల్ల లారీలు 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 5 నల్ల లారీలు రాంగ్ 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 లారీలు లారీలు 5 నల్ల లారీలు 2 3 స్టార్ట్ ఏ నకిరా మారికి లిట్లే అడ్మిషన్ క్లోజ్ 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 కాదు ఓపెన్ ఉంది క్లోజ్ కాదు ఓపెన్ అడ్మిషన్ సార్ ఓపెన్ బయట లోపలికి క్లోజ్ చేసింది. आम्ही दोघं आणि लेकरं आम्ही सगळे मिळून मग सौरभच्या स्कूलमध्ये आलो. आणि इथं स्कूलच्या नंतर किंवा सुट्टीच्या दिवशी पण इथं खेळायला परमिशन आहे, म्हणजे आपण येऊन खेळू शकतो. तर यांचं पण कधी एक्सरसाइज वगैरे करायचं असेल काही असेल तेव्हा येतात. तर मग आम्ही सगळे मिळून इथं आलो होतो. तर यांच्या ग्राउंडमध्येच खेळायचा विचार चाललेला होता. तर आत्ता आमचं क्रिकेटची मॅच खेळायची आहे आम्हाला. आणि आमची मॅच झाल्याच्यानंतर मग आपली इंडियाची फायनल मॅच आहे आज. నేను ఉన్నా లడ్డు చెయ్యు బౌలింగ్ చెయ్యు. आंटी 3 मिसेस है आउट आउट हाँ. चलो अभी लड्डू बॉलिंग कर रही है, सौरभ बैटिंग कर रहा है. सौरभ अभी 6 लगना है देखो. अभी विराट कोहली बैटिंग कर रहे हैं. अभी देखो लड्डू ने कितना अच्छा बॉल डाला है. ये हमारी टीम का बुमराह है, बुमराह. यस अभी बॉल डाला है सौरभ और वो बॉल 4 4 4 4. अभी 4 गया है और हमारे रूल्स बहुत अलग है. వైడ్ బాల్ వైడ్ బాల్ ఉంది ఒకటి, అందుకే ఇప్పుడు లడ్డు మళ్ళీ బౌలింగ్ చేస్తుంది. చూడండి ఎంత సూపర్ బాల్ ఇది. అవుట్ అవుట్ అవుట్. 1 వికెట్ లడ్డుకి 1 వికెట్. ఇప్పుడు ఎవరు బౌలింగ్ చేస్తారు చూడాలి. हमारे टीम का सबसे स्ट्रांग प्लेयर अभी बैटिंग कर रहा है. अभी 6 लगने 6 हैट्रिक होने वाली है 6 की. ये हमारा बॉलर देखिए थोड़ा सा वीक है इसीलिए बॉल देखो बैट्समैन को एक साइड जाके खड़े होना पड़ा. अभी बॉल जिधर जा रहा है उधर बैट्समैन को जाके बैटिंग करनी पड़ेगी, हो ना. हाँ इगो अभी हनी बॉलिंग करने आई है. देखेंगे हम हनी कैसी बॉलिंग करेगी. हमारी कमेंट्री अभी मराठी, हिंदी और तेलुगु में. 6 गया है. अभी देखेंगे. यस अभी इस ओवर का दूसरा बॉल है ये. अभी सौरभ है वो विकेट कीपिंग कर रहा है, विकेट कीपिंग.
और ये कैच, अरे कैच मिस हो गई. చేస్తున్నా కదా ఫీల్డింగ్ కామెంट्री अंपायरिंग మొత్తం నేనే చేస్తున్నా. ఏ బాల్ अभी देखेंगे इस पर 6 लगता है या क्या. अरे आप क्या 4 और 6 ही लोगे, रन नहीं बनाओगे. अब वाइड बॉल एंटी बैटर विराट कोहली, रोहित शर्मा. रनिंग. हाँ बस जा. సరిపోతుంది సౌరవ్. సూపర్. ఒకటి అన్ను లడ్డుకి కూడా 2 ఛాన్స్. ఒకటే లడ్డు ఒకటే. जी चालू होती आमची क्रिकेटची मॅच. आमच्याकडे प्लेयर खूप कमी होते म्हणून सगळं फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग असंच आम्हाला ॲडजस्ट करावं लागलं. आणि आमची कॉमेंट्री तर तुम्ही बघितलं असेल, तिन्ही लँग्वेजमध्ये होती. आणि आत्ता आमच्या प्लेयरमध्ये थोडंसं वादावाद झालं आहे. तर एक प्लेयर मी खेळत नाही म्हणत आहे, तर एक प्लेयर रागून रुसून निघून गेलं आहे. तर असं काहीतरी चाललं आहे बघा. तर आता आमचा शेवट कसा होईल बघूया. आमचा एक प्लेयर रुसून घरी निघून गेलाय. तर आता आम्ही सगळेच जायचा विचार करतोय, कारण घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे. आणि त्यानंतर आज आपलं फायनल आहे इंडियाचं, तर ते मॅच बघायची आहे. आता टाईम जवळपास झाला आहे. तर बघा, घरी येऊन मग मी इथं मेथी टाकून पराठे करावं म्हणलं. पराठे म्हणा धपाटे म्हणा. तर असं खूप सारी मेथी यांनी आणलेली होती. तर मग असे मस्त धपाटे करून घेतले. दही धपाटं सगळ्यांनी जेवण केलं. आणि आता आरामात बसून मॅच बघायची होती. थोडा वेळ होता अजून मॅचला. तर म्हणलं 2-4 एक्स्ट्रा टाकावं, शेजारी अक्काला आणि खाली देऊन यावं. तर असे माझे धपाटे करणं चाललेले आहेत. मग मस्त टेस्टी झाले होते. फ्रेंड्स, हे मम्माने काढले आहेत. किती छान फ्लॉवर्स आहेत. ते प्रोजेक्ट आहे माझं. प्रोजेक्ट आहे? कोण बनवलंय? मम्मा. पण अभिनव हेल्प केलाय का? हो ना. काय हेल्प केला? ड्रॉइंग दिलं. ड्रॉइंग काढला तो? इकडे बघ, खरं बोल, ड्रॉइंग काढला? नाही. अशा प्रकारे डुगूचं प्रोजेक्ट कंप्लीट झालं आणि इंडिया वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर खूप जास्त खुशी झालेली आहे. सगळ्या इंडियन्सला झाली असेल, हो का नाही? तर खूप धडधड होती, मॅच चालू होती तेव्हा. तर पण आजच्या मॅचपेक्षा सेमीफायनलमध्ये खूप जास्त भीती वाटली होती, कारण खूप टफ गेली होती आजची मॅच. तर स्टार्टिंगपासूनच वाटत होतं की आपणच जिंकणार. तर असा काही माझ्या व्हिडिओचा शेवट झालेला आहे. एकदम हॅपी एंडिंग, हो का नाही? तर चला मग बाय. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. ग्राउंड में अपने होम टाउन में खेल रहे हैं, और लेकिन जो ये टीम थी ना वो